आधी मी डाकूसारखा दिसत होतो, आता बघा चांगला जरा सुसंस्कारित घरचा मुलगा दिसतोय. मग या टपरीवर पान खायला तर चला आज आपण पान खाऊ. आणि मी घेतलंय राम प्यारे पान त्याला खाऊन आणि आता आपण जाऊ घरी. तर आमचा श्रीगोंदा दाखवतो तुम्हाला मी. तर आमचा श्रीगोंदा असा काय दिसतो. हरभरा स्पेशल भाजी. कोणची भाजी आहे ही? हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची फोडलेली भाजी तयार करते. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर आज आहे तर ते गेले तर सध्या टेकला धावा आहे, त्याच्यामुळे थोडंसं काम आहे. तिकडून मामाची तर गेली तर मला म्हणले की तुला काहीतरी करून खा. तर आता घरात तर बघतोय मी काहीच नाही, मला फक्त सापाट आहे एक घेऊ बिस्किटचा पुडा आणि फ्रीजमध्ये आहेत अंडी. तर बघू आता फ्रीजमध्ये किती अंडी येतं. तर इथं हे फ्रीजमध्ये काय एवढं, तिथं कोथिंबीर ठेवलेली दिसते. जुनं पुराणं फ्रीज आहे. हे आहेत अंडे, 1 2 3 4 5 7 8 अंडे आहेत. ह्याच्यातले आपण 4, हे खराब आहे थोडं, फुटलं वाटते. 1 2 3 4 5 अंडी, अजून एक घेऊ. आपल्याला 5 अंडे हे 5 अंडे, अजून एक अंडा घेतो. हे पण थोडंसं खराब आहे, नको. 6 अंडे, लय झाली 6 नाही 7 घेतो. हे 7 अंडे आता मी उघडतो. मी आता हे 7 अंडे मला उकडणार आहे जेवायला. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू. 7 अंडे आता उकडत आहेत. तर चला 7 अंडे उकळल्याच्या नंतर आता आपण अंडे खाऊ. आपले झाले आता अंडे उकडून, आणि आता आपण खाणार आहे अंडी, ते पण मीठ टाकून. तुम्ही पण जर मीठ टाकून अंडी खाल्ले नसत्यान तर थोडंसं मीठ वगैरे टाकून अंडी खायची. हे राहिलं मीठ, आपण थोडंसं मीठ घेऊ, हे अंड्यावर टाकू. चला आता हे अंडी खाऊन टाकू आपण. मला जे आहे ती बुबल्या सावलीला बांधायची आणि त्याच्या अगोदर ह्या कोंबड्या सोडायच्या. हे आमचं कोंबड्यांचं छोटंसं घर आहे, जाळी केली किती कोंबड्या त्याच्यातमध्ये, एवढ्या कोंबड्यात. आता ह्या कोंबड्या मी सोडून देतो. आज आपण आलोय श्रीगोंद्याला, कारण आपल्या मित्राला जायचं आहे फिरायला, ते पण प्रयागराजला. तर एवढं त्याला सोडून झाल्याच्या नंतर आपण जाणार कटिंग करायला. आपण आलोय इथं कटिंग करायला महाराज मेन्स पार्लर मध्ये, आणि इथून दुकान असं काय दिसतं. आत गेल्यावर दाखवतो आतून दुकान कसं दिसतंय ते. आणि आपण आता आलोय आतमध्ये, येता बसलोय खुर्चीवर, आणि कटिंग करायच्या अगोदर मी असा काय दिसतो इकडं. तर बघू किती वाटले ठेवलं, त्यांचा काय काय उपयोग आहे मला तर माहित नाही. वर मस्त फॅन चालू, गार हवा लागते माहिती आहे का. इथं जे माझ्यासमोरचा आरसा दिसतो नाही, बटन दाबलं नाही तर बघा लाईट बदलले लाईट. हा 1 मिनटं दाबा ना, लाईट बदलली. आता इथं गुलाबी लाईट लागली, बघा कसलं मस्त दिसतंय. आता दुसरे बटन एकदा अजून दाबलं ना, आता दुसरी लाईट लागते. हो का, इथं अजून दुसरी लाईट बदलल्या. भैया मला काही समजा नाही, तू मला शिकव रे कसं असते. कर, कमी जास्त कर की. बाई कडक आहे. आधी मी डाकूसारखा दिसत होतो, आता बघा चांगला जरा सुसंस्कारित घरचा मुलगा दिसतोय. मस्त दाढी कोरली आहे त्रिकोणी त्याने, आरशात पण बघा मस्त दाढी कोरली आहे त्याने. आणि आता चला आपण स्वतःला आरशात बघून आता जाणार आहे वल्ली वेळ आणायला. तर चला वल्ली वेळ आणायला जाऊ. आता आपण चाललोय ओली वेळ आणायला, आणि ही आहे आपली TVS. तर चला आपण आता तिथं ओली वेळ आणायची जाणार आहे. तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो की आमच्या श्रीगोंदेची स्पेशल ओली वेळचं दुकान आहे, कसं दिसत आहे ते. चला आपण आता पोचणारच आहे. आपण पोचलोय आता त्रिमूर्ती भेळ सेंटरपाशी, आणि बाहेरून दुकान काय असं इतकं मोठं दुकान आहे, हे एवढं मोठं दिसतं. तर चला भेळ घेऊन येऊ आपण. भैया चिंच पान दे ना. चला गाडी इथं लावतो, आणि आज माझं पान खायचं मूड झालंय, तर मी आलोय आपण पान या टपरीवर पान खायला. तर चला आज आपण पान खाऊ.
आणि मी घेतलंय राम प्यारे पान आणि मी आता पान खातो आणि माझ्यापासून पुढचा व्ह्यू असा काय दिसतो. चला तर आपलं पान झाले खाऊन आणि आता आपण जाऊ घरी. तर आमचा श्रीगोंदा दाखवतो तुम्हाला मी, तर आमचा श्रीगोंदा असा काय दिसतो. आपण श्रीगोंद्याच्या बाहेर तर निघलो आहेत आणि आपल्याला आता बार अंधार पडला आहे घरी जायला. आणि आता इथून थोडंसं पुढं गेलं ना, एक साळण देवीचं मंदिर आहे. मी तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला गाड्यावरून साळवन देवीचं मंदिर दाखवतो. ते कसं आहे मी बाहेरूनच दाखवतो ते कसं दिसतंय ते. तर चला साळवन देवीचं मंदिर बघूयात. हे आहे साळवन देवीचं मंदिर. मी चला आता थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसते काय ते सभा मंडप आहे आणि तिथं बघू कसली मस्त लाईट दिसते या टायमिंगला. तर चला पटकन जाऊयात आपण घरी, उशीर झाला आहे खूप. आपण आता पोचलोय घरी आणि आताचा टाईम झालेला आहे जवळपास 7:15 वाजून गेले. 7:15 वाजता आपण पोचलोय घरी. हा आता आपली म्हातारी काय करते आजी आजी हे करते काय म्हणते त्याला ओली भेळसाठी कांदा कोथिंबीर चिरते हे आपली म्हातारी आई. इथं म्हातारी आई बसली कांदा टमाट कोथिंबीर चिरली ओल्या भेळसाठी. श्रीगोंदा स्पेशल आपण त्रिमूर्ती. इथं आईची चालली हरभरा स्पेशल भाजी. कोणची भाजी आई? हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची खोडलेली भाजी तयार करते. ती केल्याच्या नंतर लय बारीक होते ना वाटतं. लाल मिरची टाकायची गाभोळी. कोणची मिरची टाकते दाखव इकडे दाखव. टाकली त्यात फोडणीला बघाशी. होय लाल मिरची लसूण बारीक करून फोडणीला टाकायचा. पुन्हा हरभऱ्याची डाळ टाकायची. मीठ टाकायचं असं चला आता तयार झाले आपण बघू कशी दिसते भाजी. भाजी तयार झाल्याच्या नंतर ही अशी दिसते. काय हलवून दाखवू का थोडी खालीवर कर. भाजी तयार झाल्याच्या नंतर ही अशी दिसते. हरभऱ्याची भाजी ना. आणि आता स्पेशल जेवण आहे वरण भात आणि माझं ताट आता असं काय दिसतंय. आणि इकडं आमच्या म्यावचा पण जेवण चाललंय. भेळ खायचं चाललंय. म्यावचा फेवरेट पदार्थ. खा 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 खाऊन झाले आता डेअरी भरली त्याची. जेवण झाल्याच्या नंतर आमच्यासोबत कोण वॉकिंग करतंय गाड्या आपल्यासोबत. चला चल 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 चल. म्यावची पण वॉकिंग चालली आहे आपल्यासोबत आता. चल किड बिड नको खाऊ देत. चल इकडे. काय चाललंय तुझं गबदुले? हो आता वाजलेत रात्रीच्या वाजलेत आता 9:29 आणि 9:29 वाजले तर. आणि हिटरमध्ये नाही पाणी. आई म्हणली की हिटरवर मी दाखवतो हिटरमध्ये किती पाणी आहे. एवढं हिटरमध्ये पाणी आहे. तर आता मी काय करणार आहे ही बादली घेणार आहे. ह्या बादलीने तिथे जे ड्रम दिसतात दोन, त्या 2 ड्रमातून घेऊन आता हे हिटर भरणार आहे. चला तर आपला हिटर झाला आहे आता भरून. ह्याच्यावर हे टोपण ठेवायचं म्हणजे वाफ जास्त वर जात नाही, पाणी गरम राहतं. आणि तर चला आजचा ब्लॉग आपण इथे संपू. तर आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. टाटा बाय बाय.